तर पहिलं आहे आपण पूर्वेपासून सुरुवात करू. तर पूर्वेला तुम्ही देव सांगाल तर इंद्रदेव आहेत आणि पूर्वेला ग्रह आहेत तर सूर्य ग्रह हां. आणि त्यांचं कार्य आहे पूर्व दिशेचं. तुम्हाला उत्साह, चैतन्य, प्राणशक्ती ह्या सगळ्या गोष्टी देणं. त्याच्यानंतर येतो आपण आग्नेय दिशेकडे. हां. आग्नेय दिशेला जर तुम्ही देवता बघितलात तर अग्निदेवता किंवा महालक्ष्मी देवता आणि त्यांचं ग्रह आहे तो शुक्र ग्रह आहे. ओके. म्हणजे व्हीनस इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. त्यांचं कार्य आहे तुम्हाला गोष्टींचं कॉन्फिडन्स देणं, पॉवर देणं, परत पैसा देणं हां. किंवा पैसा रोलिंगमध्ये राहणं तुमचं तिकडे. तिकडे काही दोष असेल तरी पण तुमच्या पैशामध्ये रोलिंगमध्ये फरक पडतो. म्हणजे तुमचे पेमेंट्स येणं झालं किंवा हां. आणि काही गोष्टी झाल्या, पैसा जाणं, मग आजारपण असू दे, घरात छोट्या-मोठ्या गोष्टी होऊ दे, हे सगळ्या होतात. त्याच्यानंतर तुमचं येतं दिशा दक्षिण, ज्याला सगळे घाबरतात. हां. तर त्या दिशेला देवता आहेत यम आणि ग्रह आहे मंगळ. ओके. तर त्यांचं कार्य आहे की पीडा देणं, त्रास देणं, कष्ट देणं. म्हणून दक्षिण दिशेला दरवाजा नको असं म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर येते आपली दिशा नैऋत्य, जी दक्षिण आणि पश्चिमेच्या मधली. हां. तर नैऋत्य दिशेला जर कोण आहे तर ती नैऋती राक्षसी म्हणू ओके. आणि तिकडे देवता सांगाल तर पितृदेवता, जो आता हां. पक्ष चालू आहे, करेक्ट. पितृपक्ष. तर तिकडे तुम्हाला ग्रह सांगितले तर राहू आणि केतू. तर राहू आणि केतू ग्रह काय करतात, तर केतू नेहमी असं काम करतो तुम्हाला अपाट करतो कुठल्याही गोष्टीत, 2 तुकडे हां. आणि राहू तुम्हाला भरकटवत राहतो नेहमी. ओके. तर म्हणून त्या दिशेला मोठा खड्डा आणि मोठा दरवाजा आला किंवा काच आली, तर तुमच्या फॅमिलीमध्ये स्टेबिलिटी राहणार नाही. तुम्ही कितीही पैसा ओके. कमवा, घरात कोण ना कोण आजारी, आई किंवा वडील दोघांची एक इम्युनिटी खराब होणार ओके. आणि मुलांमध्ये एकतर सगळ्यात मोठ्या मुलाला किंवा मुलीला त्रास होणार किंवा लहान. ओके. आणि हे मी बघितलं आहे माझ्या टेस्टिमोनियल किंवा जेवढे प्रॅक्टिसेस आहेत, तर स्टेबिलिटी हलते. कारण की पितृ हे बघायला गेलात तर तुमचं मूळ आहे रूट. तर ते जर खराब झालं, रूट जर खराब झाले, पितृदोष निर्माण झाला, हां. तर मग प्रॉब्लेम होतो. आणि यावर अजून एक सांगेन, की जसं वास्तुदोष आहे तसं पितृदोषही होतो. हां. आणि वास्तूशी रिलेटेड जर पितृदोष तुम्ही बघितलात, तर ज्यांना पितृदोष असेल किंवा आहे हां. किंवा होणार असेल, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी किंवा असेल, तर त्यांच्या घरात नेहमी नैऋत्य डिस्टर्ब असणार. ते नवीन ओके. घर बांधताना पण नैऋत्यमध्येच चूक करणार. ते ओके. फ्लॅट घेतात त्यांच्या नैऋत्यामध्येच चूक असणार. पितृदोष म्हणजेच काय आपण बघायला हं. गेलो, कुठल्याही कामामध्ये लेट. तुमचं लग्न लेट होणं, तुमच्या कुठलीही कामं लेट होणं, तुमच्या घरामध्ये तुमची घरातला कुठलाही मेंबर म्हणजे हं. मुलगा असो, मुलगी असं काही नाही, की अदर रिलिजनमध्ये लग्न करणं किंवा अदर रिलिजन म्हणजे धर्मच झाला किंवा अदर जातीमध्ये हां. कुठल्या. तर पितृदोष हे सगळं करायला लावतो आणि ओके. पितृदोष ज्यांना असतो त्यांचे नैऋत्य नेहमी डिस्टर्ब असणार ऑलरेडी किंवा ते घर जरी नवीन बांधत असेल, हां. ते असंच काहीतरी प्लॅन करणार जिथे नैऋत्य दिशेला विहीर येईल, खड्डा येईल, दरवाजा येईल किंवा विंडो ओके. येईल. तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. नैऋत्य दिशा ही पितरांची आहे आणि ज्यांची नैऋत्य दिशा डिस्टर्ब आहे, त्यांच्या हेल्थ, वेल्थ आणि रिलेशन म्हणजे ह्या गोष्टींमध्ये स्टेबिलिटी कधी येणार नाही. घरातल्या नात्यांमध्ये, घरात तब्येत कोणाची तरी खराब राहणं, पैसा येतोय पण कंटिन्यू जाणं ह्या हं, गोष्टी. हं. त्याच्यानंतर येते पश्चिम दिशा. पश्चिम दिशाचे देवता आहेत वरुण देवता. हं. ग्रह आहे शनी ग्रह, ज्यांना सगळे घाबरतात हां. आणि म्हणतात ना शनी ग्रह हे त्यांना म्हणतात उशिरा कर ग्रह असं म्हटलं गेलंय. कुठल्याही हां. कामात लेट करणं किंवा काय. पण शनीच्या 7.5 तुम्हाला एक कुठल्याही गोष्टीमध्ये लढण्याची ताकद भरपूर भेटते. ओके. आणि शनिग्रह तुम्हाला तेवढेच मजबूत बनवतात जेवढं लेट करतात गोष्टी. कारण की ते शनिग्रहांचं खासियत असं आहे, की आपल्या घरात जो एक मुख्य असा माणूस असतो आजी-आजोबा जे 90sच्या वर हां, असतील हां. किंवा भरपूर वयस्कर आहेत. हं. पण त्यांना ज्या गोष्टी माहिती आहेत त्या तुम्हाला माहीत नसतात. मग ते YouTube, Googleवर पण नसतात. कारण की त्यांच्याकडे तो एवढा वास्ट अनुभव असतो. अनुभव असतो. म्हणून ते तुम्हाला नेहमी कुठल्याही गोष्टीला कधी टोकतील, हे करू नको किंवा हे कर, इथे जातोस हां. जरा थांब, उद्या जा, आज जाऊ नको. कारण की त्यांना तो अनुभव असतो एवढ्या वर्षाचा. आणि ते शनिग्रह. शनिग्रह तुम्हाला सगळ्या सिच्युएशनसाठी रेडी करतात. सगळ्यात प्राणशक्ती कमी असलेली दिशा असेल तर ती पश्चिम. जसं ओके. सूर्य पूर्व. तर पूर्व म्हणजे आधी, करेक्ट. दिवसाची सुरुवात किंवा सगळ्या सुरुवात. गोष्टी आणि पश्चिममध्ये सगळ्यात नंतर या हं. गोष्टी. बरोबर. तर मग अशा दिशेची कमाल आहे आणि त्याच्यानंतर येते वायव्य दिशा. जिचं देवता आहे वायव्य देवता तुम्ही म्हणू शकता किंवा हनुमान, बजरंगबली आपले. हां. आणि तिथे ग्रह आहे चंद्रग्रह, जो सपोर्टचा कारक आहे. ओके. चंद्राला आईची पण उपमा दिली आहे. हं. चंद्रमा आपण म्हणतो तुम्ही ऐकलं बरोबर, असेल तर. बरोबर. हां. कारण की आई नेहमी आपल्याला किती आपल्याला रागवली तरी पण शांततेनेच आपल्याला गोष्टी हां. समजवते. तर तिकडे वायव्यच्या दिशेचं कार्य आहे. घरात जेवढी उष्णता जास्त आहे किंवा जी उष्णता असेल किंवा म्हणतात ना पूर्ण
घरातली जी सगळ्या दिशांची उष्णता असेल, जी बाहेर जाण्याची गोष्ट, हां. जसं आपली आई सगळ्यांचा राग सहन करून सगळ्यांना घरात सहन करते आणि हां. सगळ्या गोष्टी बरोबर सेटल बॅलन्स करते. ते आहे वायव्य दिशा. वायव्य ओके. दिशाला म्हणून सपोर्टची दिशा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर येते उत्तर दिशा. हं. उत्तर दिशा ही तुमच्या ग्रह सांगितला तर बुध आणि देवता सांगितलं तर कुबेर, जे सगळ्यांना आवडतात. ओके. पैसे, लक्ष्मी. तर कुबेर देवता तिकडे देवता आहेत आणि ग्रह आणि उत्तर दिशेचं कार्य आहे, की तुम्हाला तिकडे चुंबकीय शक्ती आहे. तर उत्तर दिशा ही नेहमी तुम्हाला अपॉर्च्युनिटी संधी निर्माण करते. ओके. मग उत्तर दिशेला तुम्ही जे काही ठेवाल, ते म्हणतात ना, की तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होतो. म्हणून तिथे जलतत्वाची दिशा आहे आणि हं. जलाचं काम आहे नेहमी वाहत राहणं. बरोबर. तर म्हणून ही संधी, अपॉर्च्युनिटी निर्माण करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत.